ऐरोली परिसरात उभारण्यात आलेल्या अनधिकृत 5 मजली इमारतीवर अखेर नवी मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवला आहे. नोटीस बजावूनही संबंधितांनी बांधकाम न हटवल्याने पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. कारवाई दरम्यान घरमालकाने विरोध दर्शवला, मात्र प्रशासनाने नियमानुसार निष्कासन मोहीम राबवली. जी विभाग ऐरोली कार्यालयाच्या हद्दीतील घर क्रमांक 166 ऐरोली गाव येथे हितेश किशोर कोटकर यांनी अनधिकृतरित्या 5 मजली इमारत उभारल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 अंतर्गत 54 नुसार नोटीस बजावण्यात आली. मात्र नोटीसची दखल न घेता बांधकाम सुरूच ठेवण्यात आल्याने पालिकेने कठोर पाऊल उचलले. महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त डॉक्टर राहुल गेठे आणि उपायुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी साधना पाटील यांच्या नियंत्रणाखाली अतिक्रमण विभागाच्या पथकाने संबंधित अनधिकृत बांधकामाचा काही भाग जमीनदोस्त केला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. दरम्यान कारवाईनंतर महापालिकेने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. अनधिकृत इमारतींमध्ये सदनिका खरेदी किंवा बुकिंग करण्यापूर्वी संबंधित बांधकामांची सर्व कायदेशीर कागदपत्रे तपासून घ्यावीत, अन्यथा आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. तसेच भविष्यात पुन्हा अनधिकृत बांधकाम केल्यास संबंधितांवर आणखी कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही महापालिकेने दिला आहे.